नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आजची जी पॉडकास्ट आहे त्याचा विषय आहे जो सध्या खूप चर्चेत आहे आणि तो विषय म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP. जे सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे. 2020 मध्ये ते धोरण आणलं गेलं. पण त्यावेळेस कोरोना वगैरे असल्यामुळे ते तेव्हा तितक्या प्रमाणात करता आलं नाही. पण आता ते सरकार पूर्ण प्रयत्न करतंय, की प्रत्येक राज्यांमध्ये हे धोरण व्यवस्थित राबवलं जावं. तर त्याच्याबद्दल खूप गोंधळ आहे. एक शिक्षकांमध्येही, पालकांमध्येही, विद्यार्थ्यांमध्येही. तर हा गोंधळ कमी करण्यासाठी म्हणून हा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी आजच्या ज्या आपल्या पाहुण्या आहेत, त्यांचं नाव आहे शीला कोलटकर. सध्या एज्युकेशनिस्ट आहेत. शिक्षण या विषयाच्या त्या अभ्यासक आहेत आणि त्यांनी जो रिपोर्ट आहे पूर्ण 700 पानांचा, तो रिपोर्ट छान अभ्यासलेला आहे. पण एवढ्या खोलात आपण शिरणार नाही आहोत. आपण फक्त आपल्याला त्यातलं काय सहजगत्या समजू शकेल ह्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देणार आहोत. तर आपल्या पाहुण्यांची मी थोडीशी ओळख करून देते. त्यांनी मी सांगितलं तसं PhD केलेलं आहे या विषयामध्ये. या व्यतिरिक्त त्यांना कौशल्य विकास जो NEPचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याची बरीच वर्कशॉप्स त्यांनी घेतलेली आहेत. त्यानंतर मराठी ही त्यांची आवडती म्हणजे भाषा विषय हा त्यांचा आवडता आहे. तर त्यामध्ये त्यांनी अनेक प्रयोग केले, की मराठी ही भाषा मुलांपर्यंत सहजासहजी पोहोचावी, त्यांना त्याच्यामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी. त्यानंतर बालभारतीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. शिक्षक प्रशिक्षक म्हणजे एज्युकेटर म्हणून त्या सध्या काम करत आहेत. अनेक वर्ष त्यांनी अध्यापनही केलेलं आहे. असे अनेक उपक्रम आहेत शिक्षणाशी संबंधित. त्याच्यामध्ये ती गेली जवळ-जवळ 40 वर्ष तरी या क्षेत्रामध्ये त्या काम करत आहेत. तर आपण सुरू करूया शीलाताईंशी गप्पा. आपका मेरे YouTube चैनल पे बहुत बहुत स्वागत है। इसी सवाल से मैं शुरू करना चाहूंगी। बता सके कि हाँ ये है। अभी आपका दूसरा प्रश्न। और हम लोग के लिए बिल्कुल ही पहली बार था। मेरे जवानों के लिए भी पहली बार था, मेरे लिए भी पहली बार था। नमस्कार शीलाताई. नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात या विषयावर बोलण्यासाठी. त्याबद्दल तुमचे खूप आभार. मलाही आपण संधी दिली त्याबद्दल आनंदही व्यक्त करते आणि आपलेही आभार मानते. खूप आनंद ऍक्च्युली होतोय. हो, कारण तुमचा तर जवळचा विषय आहेच आहे. पण खरंच हल्ली काय झालंय ना, की पालक आणि शिक्षक या सगळ्यांमध्ये आणि विद्यार्थी या सगळ्यांमध्ये सध्या ह्याचा खूप चर्चा चालू आहे. NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. जे नवीन शैक्षणिक धोरण जे सरकारने आणायचा प्रयत्न केलेला आहे ते 2020 मध्ये सुरू केलं. पण आता ऍक्च्युली त्याला मूर्त स्वरूप यायला थोडीफार सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशा ह्यांनी सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी की आम्ही आता ते इम्प्लिमेंट करणार. तर थोडासा गोंधळ आहे. कन्फ्युजन सगळीकडे थोडंसं झालेलं आहे. कारण नेहमीच असं असतं की ट्रान्झिशन पिरियड जो असतो, जेव्हा आपण बदलातून जात असतो त्यावेळेस थोडंसं एक असं चर्निंग होत असतं, थोडासा तो गोंधळ होतो. तर त्यासाठी थोड्याशा तुमच्याकडनं काही गायडन्स मिळाला आमच्या दर्शकांना. तर एक थोडंसं एक निश्वास सुटकेचा सोडता येईल. तर म्हणून मी ठरवलंच होतं की या विषयावर बोलायचं आणि तुम्ही एक्सपर्ट आहात, तुम्ही या एज्युकेशनिस्ट आहात. तर तुम्ही हे सगळं वाचलं असेल ना, म्हणजे ते जे काय त्यांनी डॉक्युमेंट दिलेलं आहे ते त्याचा पूर्ण तुम्ही अभ्यास केला आहे. तर मला पहिलं हे विचारायचंय, की असं हे जे शैक्षणिक धोरणामध्ये जे बदल झाले, तर त्याचं उद्दिष्ट काय आहे? म्हणजे कशासाठी हे बदल केले गेले? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर मला असं वाटतं की आपण आपला थोडा स्कोप ठरवूया का? म्हणजे अ, कुठल्या वयोगटासाठी किंवा हो, कुठल्या म्हणजे शिक्षणासाठी? म्हणजे मी म्हणलं तसं, की पालक, शिक्षक तर यांना हं, म्हणजे सहजगत्या समजेल, की बाबा काय नक्की होणार आहे आणि हं, प्रॅक्टिकली त्याच्यामध्ये म्हणजे मी सकाळी उठल्यानंतर मला आज काय करायचं आहे? तर हा एक जो प्रॅक्टिकल प्रश्न असतो प्रत्येकाला, की आज कारण शिक्षक तयारी करत असतात, की आज मी काय शिकवणार?
विद्यार्थी त्याप्रमाणे पुस्तकं आणणं, दप्तर भरणं आणि पालक पण सध्या शाळेतनं मूल घरी आलं की त्याची ती वही काय दिलंय हे बघणं. तर हे जे आहे तर ह्याच्यात काय बदल होतील? अच्छा. म्हणजे आपण असं ठरवूया की ह्या धोरणातले अनेक बदल खरं तर पालकांपर्यंत पोहोचवायला हवेत किंवा शिक्षकांनाही माहीत होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. पण आपला वेळ सॉरी आपला वेळ आणि आपला स्कोप असं जर आपण ठरवलं तर काहीच उद्दिष्ट मी आपल्याशी आता शेअर करू हो. शकते. त्यातलं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट जे आहे ते जग बदलतंय आणि तंत्रज्ञान खूप वेगळ्या प्रमाणे विकसित होतंय. AI आहे बरोबर. आणि बिग डेटा वगैरे हे सगळ्यांना आता माहितीच आहे. तर करेक्ट. अशा एका सगळ्या बदलाला सामोरं जाण्यासाठी मनुष्यबळ तयार होणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे मनुष्यबळ तयार होत असताना शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य मुलांची विकसित व्हावीत यासाठी प्रयत्न करणं हे पहिलं उद्दिष्ट आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपण आता लिमिट ठेवतोय त्याच्यातले मी मुलांसाठी आणि पालकांसाठी महत्वाचे वाटतात तेवढ्याबद्दल आपण बोलूया. म्हणजे त्यामुळे स्किल इथे काय डेव्हलपमेंट. झालंय, हा, स्किल पण डेव्हलपमेंट. ती स्किल पण ते स्किल डेव्हलपमेंट म्हणजे पूर्वीची घेऊन जायचीच आहेत. हो. म्हणजे तर भाषा शिकायची आहे तर LSRWचं स्किल लागणारच आहे. पण बरोबर. त्याच्याबरोबर नवीन येणारी जी लिटरसी आहे, डिजिटल लिटरसी असेल किंवा संवाद कौशल्य असतील, की आता वेगळ्या प्रकारचे संवाद कौशल्य ह्या सगळ्या समाजामध्ये लागतायत आपण पाहतोय. तर करेक्ट. हे शालेय शिक्षणातनं सुरुवातीपासून जावं हा प्रयत्न सरकारने धोरणामध्ये मांडलेला आहे. आणि त्यामुळे नव्या ह्याला येणारी स्किल्स सुद्धा पाहिजेत आणि त्याचबरोबर शिकण्यासाठी लागणारी जी स्किल्स आहेत तीही बरोबर घेऊन आणि प्रत्येक मुलासाठी हा एक महत्वाचा भाग आहे की मूल सेंटरला ठेवलंय. प्रत्येक मुलाच्या गरजा लक्षात घेऊन आणि त्याच्या भावनिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी ज्या कौशल्यांची गरज लागणार आहे ते कौशल्य आपल्याला कशी विकसित करायची त्याचा विचार धोरणामध्ये आहे. दुसरं महत्वाचं असं वाटतं मला की बदलामध्ये एक त्यांनी सातत्याने असं म्हटलंय की सामाजिक, नैतिक, आर्थिक ह्या सगळ्या बाबींचा विकास मुलांचा व्हावा. मधल्या काळामध्ये असं झालंय की सगळ्या आपल्या सिस्टीम समाज रचनेमध्ये पैसा हा आणि त्याचं करिअर हे त्या पैशाशी जोडलं गेलं, नोकरीशी जोडलं गेलं. आणि त्यामुळे भारतीयत्व असण्याची जी पूर्वीची आपली वैशिष्ट्य होती आणि ती वैशिष्ट्य कुठेतरी बाजूला जाऊन शिक्षणाचा असला म्हणजे मूळ गाभा घटक जरी होते त्याच्यामध्ये तरी सुद्धा भर कशावरती दिला गेला की मुलाला लिहिता किती येतं का वाचता येतं. पण हो. तो मूल किती संवेदनशील आहे आणि भारताचा नागरिक होण्यासाठी त्याच्यासाठी जी आवश्यक आहे तो संस्कृतीतली मूल्य घेऊन जाईल, तो संस्कृतीतली परंपरा घेईल, संस्कृतीतला इतिहास घेईल आणि आपल्या देशाचा अभिमान, स्वभाषा म्हणजे स्वची ओळख आहेच, माझी ओळख पाहायलाच हवी पण त्याच्याबरोबर माझ्या देशाची ओळख आणि अशा तऱ्हेचा संपूर्ण एक वैश्विक संवाद त्याला साधता येईल हाही विचार याच्यामध्ये महत्वाचा मानला गेला. सॉरी एक मिनिट. म्हणजे सांस्कृतिक मूल्य त्यामध्ये त्यांनी म्हणजे आधीपासून मूल्य शिक्षण होतच, पण आता वैश्विक त्याला हो. एक स्वरूप देण्याकडे ह्याचा या धोरणांचा कल आहे. म्हणजे त्याच्यामधला महत्वाचा भाग असा आहे की लोकल टू ग्लोबल हा. म्हणजे परंपरा आणि सगळी वैशिष्ट्य त्या मातीतली रुजलेली जी आहेत ती घेऊन ते मूल विकसित होणार आहे. हम्म. पण त्याच्याबरोबर त्याच्या आता गरजा ह्या फक्त त्याच्या पुरत्या राहत नाहीत तर तो सगळ्या जगाशी कसा जोडला जाईल आणि त्याकरता आवश्यक असणारी मग संवाद कौशल्य, त्याकरता असणारी आवश्यक असणारी लिटरसी, मग ती तांत्रिकही आहे, डिजिटल आहे आणि अन्य पण आहे. या सगळ्याचा विचार आपल्या शिक्षणाच्या धोरणामध्ये केला गेलाय. आणखीन एक सगळ्यात बदल मुलांच्या दृष्टीने व्हावा किंवा त्याचा विचार शिक्षक आणि पालकांनी जरूर करावा असं एक सांगायचं बाब म्हणजे सॉरी मला सारखाच होता नाही नाही, काही हरकत नाही. की ह्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे हे सगळं तो घेऊन जाणार आहे बरोबर पण कशाच्या माध्यमातून तर
माहितीचं ओझं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आता त्या मुलावरती टाकलं जातंय. मग ते पाठ्यपुस्तक असेल किंवा अन्य गोष्टी असतील त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे आणि ते माहिती घेऊन त्यांनी जगायचं असेल तर ते खूप अशक्य आहे. हा. त्या सगळ्यात बदल इथे असा होतोय की माहितीपेक्षा सुद्धा त्या मुलाच्या अगदी लहानपणापासून प्रत्येक शिक्षणाच्या टप्प्यावरती कन्सेप्ट कशी फॉर्म होईल. म्हणजे एक आपण कन्सेप्ट म्हणजे की त्याला त्या गुणांचा एकदा अनुभव आला की एखादी गोष्ट म्हणजे अरे हा गुणांचा समुच्चय असतो, तर तो पुढच्या वेळेला त्याचं ऍप्लिकेशन करेल आणि नवीन काहीतरी निर्माण करेल, असा विचार ह्याच्यामध्ये मांडला गेला. हा, हा कन्सेप्ट लर्निंगचं एक उदाहरण द्याल का? म्हणजे काय हा अपेक्षित आहे? उदाहरणाच्या मार्फत आपण ह्या हा. बघूया. आता फिजिक्स मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण अनुभवतो ना रोजच्या जीवनामध्ये. हो, अगदी अगदी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स शिवाय जगणं आपल्याला अवघड आहे. पण आता नवीन स्पेसशिप, नवीन आलेल्या म्हणजे सूर्यमालेच्या आणि बाकीच्या ग्रहांच्या आधारे ते ज्ञान इतकं प्रचंड झालंय की त्या मुलाला फक्त तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे एवढं अशी ती व्याख्या घेऊन चालणार नाही. तर पहिल्यापासून शिक्षणात म्हणजे अगदी चेंडू का वर जातो आणि गॅस म्हणजे खाली येतोय, चेंडू का वरती राहत नाही आणि गॅसचा फुगा मात्र वर जातोय, अशा तऱ्हेच्या छोट्या छोट्या अनुभवातनं म्हणजे अगदी ते मूल शाळेत जायला लागल्यानंतर प्ले वे मेथडनी असेल आणि नंतर पुढे हळूहळू तो त्याचा कन्सेप्ट जो आहे हम्म. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा हा कसा डेव्हलप होईल. म्हणजे मी त्याला शिकवणार नाहीये की हा. म्हणजे आतापर्यंत आपण काय करत होतो की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटलं की ती व्याख्या, त्याची व्याख्या. उदाहरणं आणि त्याचे गुणधर्म, दॅट्स ऑल. आता शिक्षणामध्ये अशा तऱ्हेची एक लर्निंग सिच्युएशन आपल्याला क्लासरूम मध्ये आणि घरी तयार करायची आहे की अच्छा. त्याच्यामध्ये ते मूल आपोआप शिकतंय ह्या सगळ्या गोष्टी, ते गुण समजून घेतोय आपापलं आणि त्यानंतर स्वतःची काहीतरी एक त्याच्यातली गंमत समजून मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे हे असं असू शकेल का, असं शोधायचा हम्म. प्रयत्न करतोय. म्हणजे मग पुढे हे इनोव्हेशनला हा खूप वाव देत आहेत. अच्छा, आणि खूप इंटरेस्टिंग आहे नॉट हे. ओनली इनोव्हेशन तर त्याच्याबरोबर क्रिएटिव्हिटी. हो. म्हणजे त्यांनी हम्म. काहीतरी त्याच्यातनं नवीन निर्माण करावं की जे त्याला समजलंय, तर तो त्याचा आनंदही घेतोय, शिकण्याचाही आनंद घेतोय आणि अशा तऱ्हेने त्याचं ऍप्लिकेशन पण करतोय. म्हणजे म्हणजे त्यामुळे स्वनिर्मितीचा आनंद खूप आहे आणि हा स्वनिर्मितीचा आनंद खूप आहे. हा आणि तो नक्कीच. त्या मुलाला देण्यासाठीच ते वातावरण तयार करायचंय. ते क्लासरूम इंटरॅक्शन शिक्षकांच्या आणि घरी हो. पालकांच्या होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मला माहितीये की पालक खूप व्यस्त आहेत, हो. पण त्याच्यासाठी ही जी 10 मिनिटं तुम्हाला द्यायची आहेत ना, ती त्या संवादातनं आणि त्यांनी केलेलं जे काय नवीन शोध म्हणा हो. त्याच्या दृष्टीने तो साधत असेल, त्याचं अप्रिसिएशन करणं, त्याला त्याचा पाठिंबा देणं आणि पुढे जाणं. तर हा सगळा प्रोसेस जो आहे तो कन्सेप्ट डेव्हलपमेंट वरती आहे. अगदी ओके. हे लक्षात आलं असेल तर दुसरं एक उदाहरण साहित्यातलं देते की हम्म. आपण कथा लहान मुलांना गोष्टी सांगत आलो, हम्म. पण गोष्ट म्हणजे काय हे त्याचं त्यांनी हळूहळू समजून घेतलेलं असतं. मग त्याच्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्याला जर हे समजलं की गोष्ट म्हणजे एक काही कथा एक त्याला छोटासा विषय असतो, काही पात्र असतात, काही प्रसंग असतात आणि ह्या सगळ्यांची एक छान गुंफण झाली की त्याला गोष्ट म्हणतात. हे त्याचं त्यांनी समजून घेतलं साधारण 5वी 6वीच्या पुढे. इयत्तेमध्ये. हम्म. तर ते आपल्याला समजून सांगायला लागत नाही. नवीन गोष्ट आली की त्याचं रसग्रहण तो त्या माध्यमातून करायला लागतो आणि ओके. मग स्वतःला असं वाटतं की अरे मला पण अशी कथा लिहिता येईल का, मी लिहून बघतो. म्हणजे हम्म. कन्सेप्ट डेव्हलपमेंटचा जो आहे भाग हा अशा तऱ्हेने समजून घेणं आणि नंतर ते मांडणं आपल्या भाषेमध्ये, अशा तऱ्हेचा एक मोठा आपल्याला बदल अपेक्षित आहे आणि तो सुरुवातीला कदाचित थोडं खडखडाट होईल पण नंतर हम्म. ते मुलांच्याही अंगवळणी पडेल आणि आपल्यालाही ते खूप आनंद देणार आहे, कारण त्याच्यातनं आपलं माहितीचं जे बर्डन आहे ते कमी होईल आणि नवनिर्मितीचा आनंद अधिक वाढेल. काही तुम्हाला बोलायचं असं मला वाटतंय. नाही, खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला हे सगळं आता ऐकताना. कारण हं, खरोखरच आहे व्यक्तिमत्व विकास यामध्ये हे सगळ्या हे ऍस्पेक्ट त्यामध्ये येतात. व्यक्तिमत्व म्हणजे फक्त तुम्ही कसं तुमचं फिजिकल व्यक्तिमत्व नसतं. तुम्ही किती डिलिव्हर करू शकता, काय काय डिलिव्हर करू शकता समाजाला,
हे खरा अगदी. व्यक्तिमत्व विकास आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न यामध्ये होणार आहे. हे हा. ऐकून छान आणखी वाटलं. आता तुम्ही व्यक्तिमत्व विकसनाचा मुद्दा काढलाच आहे, त्याला जोडून घेते की हम्म. आताच्या शिक्षणातनं सर्वांगीण विकास महत्वाचा आहे. हम्म. म्हणजे फक्त बौद्धिक सॉरी नाही म्हणजे नाही, फक्त काही बौद्धिक सॉरी नाही. विकास अपेक्षित नाहीये, तर त्याच्याबरोबर त्याला सामाजिक भान येणं, हम्म. त्याची नैतिकता समाजाप्रती पण असणं, त्याचबरोबर भावनिक विकास हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण बघतो की छोट्या छोट्या गोष्टींनी फ्रस्ट्रेशन येतंय मुलांना आणि येणाऱ्या समस्यांना तोंड देणं त्यांना खूप अवघड येतोय, हो. भाग होतोय जीवनातला. आणि म्हणून आताच्या सगळ्या शिक्षणातनं अपेक्षा अशी आहे की मुलांचा चिकित्सक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग ची हम्म. ऍटिट्यूड तयार होणं आणि असं करताना शेवटी हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स त्याचे डेव्हलप होणं, म्हणजे अनालिसिस आहे, सिंथसिस आहे आणि शेवटी क्रिएटिव्हिटी, हो. इथपर्यंत त्याला वाव त्यांनी दिलाय. आणि तो वाव देताना प्रत्येक टप्प्यावरती त्याचा विचार केलाय आणि त्या टप्प्यावरती तशा पद्धतीने, म्हणजे एकदम काही त्यांनी क्रिएटिव्ह व्हावं असं म्हणत नाही, नाहीये, बरोबर आहे. पण हम्म. असा एक ज्याला आपण म्हणतो आलेख त्याचा काढायचा ग्राफ हा सुरेख काढलेला आहे. अच्छा. आणि आता जर तुम्ही भावनिक म्हणालात ना, तर त्याच्यामध्ये मला एक असं खूप येतं म्हणजे लेखांमधनं याच्यामधनं की इमोशनल कोशंट आणि इंटेलिजन्स कोशंट. तर हो. EQ जो आहे तो मुलांचा कमी होत चाललाय आणि IQ मात्र वाढत चाललाय. तर तसं, कारण कसं आहे ना, आपला जो देश आहे म्हणजे आपली जी संस्कृती आपण जे मगाशी म्हणालो, तर त्यामध्ये एक म्हणजे माणुसकी असणं किंवा कौटुंबिक मूल्यांना आपल्याकडे खूप महत्व आहे. तर आपण जेव्हा एक व्यक्ती म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये ह्या सगळे त्याला पैलू आहेत. तर त्यामध्ये भावनाशील असणं किंवा दुसऱ्यांप्रती काहीतरी चांगली भावना असणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. तर आणि EQ आणि कमी म्हणून होणं ही ही काही समाजाच्या दृष्टीने नाही. चांगली गोष्ट नाहीये. तर त्याकडे जर असं आणि लक्ष दिलं जाणार असेल तर हे खूप स्वागतार्ह असायला हवं समाजाच्या दृष्टीने. अगदी, आणि म्हणून संवेदनशीलतेला, सहकार्य आणि ही जी सगळी धैर्य, हो. हम्म. ह्या सगळ्या गुणांचा त्याच्यामध्ये उल्लेख त्यांनी आवर्जून केलाय की हम्म. मुलाच्या शिक्षणाच्या माध्यमातनं ह्या सगळ्या मूल्यांचा आणि ह्या सगळ्या गुणांचा विकास व्हावा आणि मग त्याला ती सर्वांगीण विकासाची त्याच्या व्यक्तिमत्वाची कल्पना, हे का आवश्यक आहे, जे याचा विचार का केला गेला, तर आपल्याकडे सगळं शिक्षण जे आहे ते डिग्रीशी संबंधित आहे, जोडलं गेलं मधल्या काळामध्ये. मग ते डिग्रीशी जोडल्या गेल्यामुळे ते मार्कांशी जोडलं गेलं, मार्कांशी जोडलं गेल्यामुळे मुलाच्या वरती इतका ताण यायला लागला की त्याला बाकीचा विचार करून स्वतःच्या आवडीनिवडी जपणं हे हळूहळू कमीच होत गेलं. आणि हम्म. मग काय झालं की माझ्या शाळेचा रिझल्ट चांगला लागावा, माझ्या मुलांना खूप मार्क पडावेत, म्हणून मग अक्षरशः अंडरलाईन केलेल्या प्रश्नोत्तरांच्या पर्यंत आपण येऊन ठेवलेलं दुर्दैवाने म्हणायला लागतंय. मग ह्याला जर छेद द्यायचा असेल, फक्त पाठ्यपुस्तकांशीच शिक्षण न राहता त्याला छेद देणारं जर द्यायचं असेल, तर मग लर्निंग बाय डुईंग, हा. हम्म. हम्म. एक्सपिरियन्शियल लर्निंग, म्हणजे अनुभव घेऊन मुलांनी त्याच्यातनं शिकत जावं, ह्या गोष्टीला अधिक महत्व आलं. आणि मग आता अधिक असं महत्व आल्यानंतर सगळ्यात एक छान वाक्य आपल्याला सतत लक्षात ठेवायला हवं, लर्न हाऊ टू लर्न, मी कसं शिकता राहावं, म्हणजे त्या हा. मुलाचे आपली लर्निंग सोसायटी निर्माण व्हावी, त्याच्यासाठी संशोधन केलं जावं, वेगवेगळ्या हम्म. प्रकारच्या आर्ट्स फॅकल्टीजना ही उत्तेजन मिळावं, मग संगीत असेल, गा किंवा आपण म्हणूया चित्रकला नृत्य असेल, असेल, ह्याही हो, चित्रकला. व्यक्तिमत्वाच्या एक उत्तम अशा पैलूचे घटक आहेत. तर नक्कीच. ह्या सगळ्यांना वाव मिळेल असा विचार ह्याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि त्यामुळे अच्छा. वेगवेगळ्या आतापर्यंत ज्या अशा शाखा होत्या, आर्ट्स फॅकल्टी, सायन्स हम्म. फॅकल्टी, ह्या न राहता आता त्या विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार कोणतेही विषय कोण पुढे आज 8वी नंतर निवडायचं स्वातंत्र्य आहे. हा खूप म्हणजे महत्वाचा. हा, म्हणजे आता म्हणजे बघा, उदाहरण. हा. 5वी पास झालं की त्याची एक स्टेज संपते. हा, हम्म. 5वी पास झाली की त्याची एक स्टेज संपते आणि मग पुढे 6वी ते 8वी
त्याला व्यावसायिक शिक्षण सुद्धा आहे. व्होकेशनल एज्युकेशन त्याच्यात आलंय. आणि गंमत अशी आहे की 6वीच्या विद्यार्थ्याला इंटर्नशिप सुद्धा त्यांनी सांगितली, जे पण हे नुसतं पुस्तकी कंपल्सरी आहे ज्ञान का? राहणार नाही. हा, कंपल्सरी आहे वोकेशनल, हे नाही, कंपल्सरी आता असणार? ते त्यांनी त्यांचे ग्रुप केलेले आहेत विषयांचे, आणि बरं. त्या ह्याच्यातनं तुम्ही निवड करायची. त्यामुळे बर. लवचिकचा हा खूप महत्वाचा भाग त्याच्यामध्ये आलाय, की हम्म. मुलाला त्याच्याच आवडीनुसार, आणि मी इथे शब्द मुद्दामून वापरते की मुलाला त्याच्या आवडीनुसार जायचंय, आवडीनुसार. पालकांच्या आवडीनुसार विचार करू नये अशी अपेक्षा आहे. हो, बरोबर. हम्म. किंवा शिक्षकानेही त्याचे गुण जोपासून म्हणजे समजून घ्यावेत, हो. आणि त्याप्रमाणे त्याला शिक्षक म्हणून न बघता फॅसिलिटेटरचा रोल घ्यावा, हम्म. असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ऍज अ टीचर मी सांगेन आणि मग तसंच त्यांनी वागावं, असं आगावं हे अपेक्षित नाही. नाही. हो, बरोबर. त्याच्या गुणांना वाव मिळेल असं शिक्षण देण्याकरता मल्टी डिसिप्लिनरी असं सुद्धा शिक्षण आता मानलंय. म्हणजे एक उदाहरण सांगायचं झालं तर, पहिल्यांदा पालकच मागे लागतात म्हणून असेल, किंवा त्या मुलाला पण असं वाटत असेल की मला हम्म. इंजिनिअरिंग साईडला जायचंय. हम्म. काही गेला तो 2 सेमिस्टर्स दिली, 3 सेमिस्टर्स दिल्यावर असं त्याला वाटलं की मला आता हे नाही करायचं. हम्म. मला आता संगीतातलं माझ्या आवडीचं जे काय आहे ते शिक्षण घ्यायचंय. हम्म. तर आतापर्यंत त्यांनी ज्या परीक्षा दिल्यात सेमिस्टरच्या, त्याचे क्रेडिट्स त्याला मिळतील, आणि बर. मग तो संगीतामधला जो अभ्यास करेल त्याचेही त्याला क्रेडिट्स पुढे मिळतील. मग अरे ते वा. वाटल्यानंतर हो, आणि मग त्याला हो. परत असं वाटलं की नाही, मला ह्याच्या पुढचं आता इंजिनिअरिंगचं घ्यावंसं वाटतंय, तर तो परत शिफ्ट होऊ शकेल आणि इंजिनिअरचे पुढचे सेमिस्टर्स देऊन ते क्रेडिट घेईल. ही क्रेडिट सिस्टीम खूप महत्वाची आहे, की जेणेकरून हम्म. त्या मुलाला त्याच्या आवडीचं शिक्षण घेता येईल. म्हणून बरोबर. मला हा, इथे या हा. ह्याच्यावरती असं सांगावंसं वाटतं की आपलं मूल म्हणजे फक्त डॉक्टर इंजिनियर होण्याकरता आहे असं समजू नये पालकांनी. म्हणजे मी सुद्धा आर्ट्सला का गेले, भाषा का घेतल्या, तर मला भाषेची गोडी आहे, भाषेतही खूप काही करता येतं आता. करता येऊ म्हणजे शकतं, बरोबर. इतका स्कोप वाढलाय की जाहिरातीसाठी लागतेय भाषा, हो. किंवा आता म्हणजे हे जे करायचंय, ट्रान्सलेशन करायचंय, त्याला भाषिक तज्ञता लागतेच आहे. म्हणजे अशा प्रकारचे कुठल्याही शाखेत तुम्ही बघितलं तर त्याला मुलाला स्कोप आहे, आणि त्यामुळे त्याच्या आवडीचा तो शिकून त्याचा आनंद त्याच्या हम्म. आयुष्याचाही तो घेऊ शकणार आहे. म्हणजे असा समाज, लर्निंग सोसायटी आपल्याला तयार करायची. म्हणून ओके. हे महत्वाचे बदल हे आता तुमच्याशी बरोबर. पण शेअर मग करते. आता हा. हे सगळं म्हणजे एक आयडियल म्हणून आहे, बरोबर. पण ह्याचं जे हा, एक्झिक्युशन आहे, कारण आपला देश एवढा मोठा आहे, एवढे त्याच्यामध्ये राज्य आहे, बरोबर. तेवढ्या भाषा आहे, तेवढ्या निरनिराळ्या, म्हणजे संस्कृती एकच आहे भारतीय, पण प्रत्येक राज्याचं काहीतरी एक वेगळेपण आहे. तर हे सगळं करून हे सगळं जे एक्झिक्यूट करणं, हे जे ऍक्च्युली म्हणजे प्रत्यक्षात उतरवणं, हा जो भाग आहे, तर ह्याच्यामध्ये सरकार म्हणजे कसं त्याच्यामध्ये पावलं उचलतंय का? म्हणजे नाही, साधारणपणे हे सगळं सेटल व्हायला साधारण किती काळ जाईल? खूप छान प्रश्न आहे, पण मला तो ट्रिकी वाटतोय. त्याच्यात 2 भाग आहेत. एक, हम्म. सरकार त्याच्या पातळीवरती धोरणात्मक, आणि पुढे प्रत्यक्ष एक्झिक्युशन मध्ये बदल करतायत. हम्म. आणि त्याच्याकरता आपल्याकडे हा आपल्याला माहिती असलेला भाग आहे की शिक्षण हे कंकरंट लिस्टवरती आहे. म्हणजे केंद्राचा विषय आहे आणि तो राज्याचाही काही अंशी विषय आहे. म्हणजे केंद्राने दिलेल्या गोष्टी फॉलो करत आपल्या स्वतःच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीवरती, हा. सामाजिक पार्श्वभूमीवरती आपला अभ्यासक्रम ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्या राज्यांना आहे. राज्यांना आहे, बरोबर. हा, ते आता तुम्ही जे म्हणालात ना की एक एवढं मोठा देश, एवढं हे, तर त्यातला गाभा असा आहे की आता मी महाराष्ट्रात राहते किंवा गोव्यात राहते किंवा राजस्थानमध्ये राहते. आता राजस्थानमध्ये हे सुरू झालंय, तर हम्म. माझ्या संस्कृतीशी नातं जोडणारं, पण केंद्रातल्या तत्वांना धरून अशी ओके. पाठ्यपुस्तकं तयार करायची आहे. असं मग साहित्य, वाचन साहित्य, लेखन, पुढे सगळं साहित्य जे आहे ते असं तयार करायचंय, आणि त्यातनं त्या मुलाला आपल्या मातीशी जोडत जोडत, मग मी मगाशी म्हंटल तसं बाह्य जगाशी त्याची जोडणी करण्याचं तंत्र, हे त्याला शिकवायचंय, स्वतःला त्याला शिकून घ्यायचंय, शिक्त हम्म. करायचंय हम्म. त्याला.
आणि अशी कौशल्य आता आपल्याला डेव्हलप करायचे. आणि ओके. म्हणून मी म्हंटल तसं की फक्त लेखन वाचन आलं म्हणजे नाही, आता त्याला सगळ्यात महत्वाचं संवाद कौशल्य आहे. आपण हम्म. कुठे लक्ष दिलंय? माझं नाही मूल किती खरं. आत्मविश्वासाने बोलतं हे आपल्याला माहित नव्हतं. पण आता त्याचा आत्मविश्वास जर करायचा असेल, डेव्हलप करायचा असेल, तर त्याला पहिल्यांदा चांगलं ऐकायला आणि चांगलं बोलायला शिकवायचंय. आणि अशा टप्प्यात आता हा सुरुवात झाली आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की 3 वयोगट 3 पासून शाळेतलं शिक्षण हो कंपल्सरी हो. केलंय. येस, बरोबर. तो अगदी म्हणजे हा, सगळीकडे बोलला जाणारा विषय आहे की काय, 5, 5 + 3 + 3+4. 4. हा. हा. त्याचं कारण का? तर मी आता आपल्याला खरं तर माहिती आहे की अगदी आईच्या गर्भात असल्यापासून मूल 7व्या 8व्या महिन्यापासून आईचे बोलण्याचे ध्वनी ऐकायला शिकतं असं सांगितलंय. म्हणजे आता शास्त्रीय सगळं हे माहिती पुढे आलेली आहे. सिद्ध झालंय. हा. आणि हा, हम्म. त्यामुळे मुलाचा भाषा विकास हा लवकर सुरू होतो हे आपल्याला कळलंय. आणि बर. हा 6 वर्षावर वय वर्ष 6 ह्याच्यापर्यंत तो जास्तीत जास्त वेगाने होतो. आणि ही नेमकी वर्ष पकडली जावीत म्हणून आता शिक्षण पूर्वीचे +5च्या ऐवजी +3ला आलं. आणि मग लहान वयोगटामध्ये भाषा विकसनावरती जास्त भर दिला गेला. त्यांना प्ले वे मेथडनी घ्यायचं, त्यांना लिहायला वाचायला नाही शिकवायचंय. हा हम्म. क्रमच नाहीये खरं म्हणजे. तो आपण भाषेचा वेळ आली की ती बोलूया. पण ह्या शिक्षणातला बदल खूप समजून घेण्यासारखा आहे. का? हम्म. हे असं का? तर आपण ज्या पद्धतीने भाषा शिकतो, आधी ऐकतो, मग बोलतो, मग वाचतो, मग लिहितो, तर त्या क्रमानेच हा सगळा विचार, भाषेचा विचार या अभ्यासक्रमामध्ये आला. आणि त्यामुळे एकदा भाषा आत्मसात झाली की मूल शिकायला लागतं बराबर. हा. हे हम्म. शिक्षणशास्त्रामध्ये बरोबर. पण आणि मानसशास्त्रामध्ये पण हे आता दिसतच आहे. म्हणून हा आपल्याला भाग बदल लक्षात घ्यायला हवा. आणि मग प्लेवे मेथडनी म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की वाचन आणि लेखन हे नाहीये 5 वर्षापर्यंत. म्हणजे मुलाला लिही 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 हे कंपल्शन करायचं नाही कोणीच. त्यांनी फक्त, आणि हा, त्याच्यामध्ये सोशलाइज म्हणजे जसं आपण भावनिक किंवा सामाजिक विकास म्हणलो, तर सोशलायझेशन, 4 लोकांमध्ये मिसळायचं, निरनिराळ्या वयाच्या, आपल्या वयाच्या आणि टीचर्स म्हणजे मोठ्या वयाच्या, कसं वागायचं, कसं बोलायचं, हे पण त्याच्यामधनं शिक्षण आलं ना, जे खूप अगदीच. गरजेचं आहे. हे पण खूप गरजेचं आहे की आणि ह्या आपलं वयोगटामध्ये की आपल्या वस्तू सांभाळणं, दुसऱ्यांबरोबर शेअर करणं, तर हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ते त्याच्यापासून ती भावनिक विकासाला सुरुवात होणार. बरोबर. खूप चांगला, खूप आणि चांगला विचार आहे हा. म्हणून तिसरी ते पुढे पहिलीपर्यंत आहे म्हणजे भाषेचा भाग आहेच. त्याला हळूहळू पुढे वाचायला आणि लिहायला शिकवायचंय. पण तत्पूर्वी त्याची शब्दसंपत्तीची वाढ आणि तुम्ही हम्म. म्हणाला तसं सगळ्यांच्या बरोबर शेअरिंग हो. आणि नवीन अनुभव घेण्यासाठी तयार होणं, ऍडजस्टमेंट या सगळ्या सामाजिक परिस्थितीला, हे सगळे घटक तेथे अपेक्षित आहेत. हा एक बदल आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आणि त्याचा विचार शिक्षक आणि पालकांनी त्याला लगेच लिहायला न लावता या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढे तो लिहिणार आहे. हे सगळं त्याला एकदा ग्रहण करता आलं, घेता आलं, भाषा घेता आली की त्या दृष्टीने तो विचार करणार आहे. आणि विचार करायला लागला की त्याला असं वाटतं नाही मला हे कुणाला तरी सांगायचंय. मग तो सांगताना 2 पद्धतीने अभिव्यक्त होईल, त्याला आपण अभिव्यक्ती म्हणतो. किंवा सांगेल, एक तर तो मौखिक सांगेल किंवा मग लेखी स्वरूपात सांगेल. पण तोपर्यंत त्याचा विचार, त्याच्या भावना या अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झालेल्या असतील. आणि मग हम्म. त्याला ती उर्मी येऊन तो लेखनाकडे जाईल. आणि त्याच्यात आणखीन एक घटक लक्षात घेऊया की हाताचे स्नायू मुलांचे तयार झालेले नसतात. आणि त्याला तुम्ही जेव्हा लिहायला लावता तेव्हा अक्षरशः मी असं पाहिलंय हाताला घट्टे पडतात मुलाच्या बोटांना. तर आणि ते नीट येत नाही किंवा मेंदू आणि हात बरोबर काम करत नाही. कोऑर्डिनेशन. तर कोऑर्डिनेशन कमी पडतं. म्हणून हे सगळ्या विकसनाच्या अवस्थेतनं गेल्यानंतर आपल्याला लेखन द्यायचंय.
तर हे कृपया, आणि त्याच्यावरती भर दिलाय म्हणून संवाद कौशल्यावर भर आहे, हो. हम्म. संभाषणावर भर आहे, एकमेकांच्या बरोबर कसं बोलायचं हम्म. याच्यावरती भर दिलाय. आणि ठळक बदल जर आपण बघायचे म्हटलं तर एकतर मल्टी डिसिप्लिनरी म्हणजे फ्लेक्सिबिलिटी ठेवलेली आहे. 3 वर्षापासून शिक्षण सुरू केलं म्हणजे कंपल्सरी 3 वर्षापासून पुढे चालू केलेलं हो, आहे. त्यानंतर ओव्हरऑल डेव्हलपमेंट कशी होईल मुलाची, हा, संपूर्ण व्यक्तिमत्व विकास किंवा सर्वांगीण विकास म्हणूया त्याला, तर याकडे बरोबर. भर दिला गेलेला आहे. आणि मग निरनिराळ्या पद्धती आपण कशा वापरू शकतो. तर मला बरं हे झालं. आता मला हे विचारायचंय की यामध्ये शिक्षक जे आहे तर त्यांचा बोजा वाढणार आहे का त्यांचा बोजा कमी होणार आहे? कारण हे एक थोडस पण आहे मस्त कुठेतरी विचारलाय. हा. मला आधी सांगा की मला हे आवडलं, मला हे मनापासून बघावं, विचार करावासा वाटला, तर आपण लगेच कृती करतो. बरोबर. पण मला असं पहिल्यांदाच वाटलं की नाही बाबा, हे फारच त्रासदायक होणार आहे. ते मी समजूनच घ्यायचा प्रयत्न केला नाही, आणि मी जर जुन्या पद्धतीनेच पुन्हा त्याच्याशी बघायला लागले तर मात्र त्रास होणार आहे. हम्म. म्हणून हम्म. आताच्या ह्याच्यात त्यांनी एक छान शिक्षकांसाठी पण प्रशिक्षणाचा भाग, आणि त्याच्याबरोबर असं म्हटलंय की तुम्ही छोटे छोटे जे काय ज्या आंतरक्रिया तुमच्या वर्गातल्या इंटरॅक्शन्स होणार आहेत, त्या किती इनोव्हेटिव्ह असतील तर त्याचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करा बर. आणि ते तुम्ही अपलोड करा. दीक्षासारखे त्यांनी ऍप्स दिलेत ऍप 2-3. आहे हो. हम्म. हा, की जेणेकरून तुमचं जे काय, तुमच्या ह्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते इतर शिक्षकांना कळेल, इतर शिक्षकांचं तुम्हाला कळेल. आणि हम्म. हा एकदा देवाणघेवाणीचा कार्यक्रम सुरू झाला ना की मग मला सांगा केवढी मजा येईल. हो मग त्याचा खरंच. ताण हळूहळू कमी होईल. हो आता काय बरोबर आहे. होत आहे, आपण मुलांना वाचा आणि लिहा, म्हणजे हम्म. एका भाषेत हम्म. वाचा आणि ओका आणि म्हणजे घोका आणि हो. ओका. हो होका पण आणि ह्याच्या होका, कमिट टू द मेमरी अँड वॉमिट ऑन द पेपर, असं एक रोट हा, लर्निंग. त्याच्याऐवजी ते मूल त्याच्या त्याच्या गुणांनी, त्याच्या त्याच्या बौद्धिक विकासानुसार काहीतरी नवीन करतोय, तो आनंद बघण्यात आई वडिलांनाही असणार आहे आणि शिक्षकांनाही असणार आहे. शिक्षकांनाही. आणि नक्कीच. हे खरं शिक्षण होणार आहे. मग हो. त्याच्यात आपला रोल फक्त त्याला जी काही मदत लागणार आहे ती करण्यापुरती आहे. आणि म्हणजे पुन्हा एकदा, फॅसिलिटेटर. हा, फॅसिलिटेटर. हा. अगदी नॉट अ टीचर. हो म्हणजे बरोबर. माझा जर ऑथेंटिसिटी आहे आणि मी सांगेन तेच तुम्ही करा असं म्हटलं तर पुढचं मूल तुम्हाला प्रतिसाद देणार नाही आता. कारण हम्म. त्याच्या हम्म. सगळ्या आता ज्या काही नवीन म्हणजे संकल्पना म्हणूया, संबोध म्हणूया, याच्यामध्ये त्याचं स्वातंत्र्य, त्याची स्व हम्म. ओळख आणि त्याला मिळालेलं खतपाणी असं जर झालं तर प्रत्येक मूल तुमचं वर्गातलं काहीतरी करणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला पाठ्यपुस्तकं ही गाईडलाईन्स म्हणून वापरायची आहेत, पण प्रत्यक्ष भर त्यातले संबोध आपण समजून घ्यायचे की ह्या धड्यामध्ये, ह्या पाठामध्ये कोणत्या गोष्टींना मी प्राधान्य देणं आवश्यक आहे, त्यानुसार पद्धती बदलतील. आणि मग मुलांना चर्चा आहे, एक तासभर चर्चा, आणि घरनं तुम्ही काही करून आणा. हम्म. हम्म. निरीक्षण करायला वर्गात वेळ द्यायला नकोय, ती आजूबाजूच्या परिसरात ते मूल निरीक्षण करेल आणि ते झाल्यानंतर त्याप्रमाणे तो विचार करून येईल ना. मग हे सगळं जे काय आंतरक्रिया मी म्हणते, इंटरॅक्शन्स म्हणते, त्या खूप सोयीच्या आणि आनंदाच्या होणार आहेत. आणि मग अच्छा. घटकाला वाचन, त्याचं लेखन आणि हे ते असं न करता मुलाला कन्सेप्ट कळली की त्यावरचे काही प्रयोग, त्यावरचे काही आधारित असणाऱ्या कृती, त्याचा हम्म. स्वतःचा अनुभव दिलं की आपल्याला आनंदाने मुलाकडे बघता येणार आहे, त्याचा भार आपला शिकवण्याचा खूप कमी होईल. हे थोडासा हम्म. वेळ द्यावा लागेल. आणि मगाशी तुम्ही तो प्रश्न विचारलात तेव्हा मी त्याचं उत्तर दिलं नाही, ते एवढ्यासाठी की हे शिक्षक आणि पालक जितक्या मोठ्या प्रमाणावर ऍक्सेप्ट करतील आणि त्यासाठी स्वतः उत्सुक राहतील. म्हणजे हम्म. मी लर्निंग सोसायटीचा घटक जेव्हा होईल, हे माझ्या नोट्स ह्या दररोज बदलणार आहेत, त्या माझ्यासाठी आनंदाच्या असतील, हम्म. तर हा पिरियड सुद्धा खूप लवकर होईल, अलीकडे येईल. ते 10 मिनिटं 15 वर्ष आपण म्हणताना म्हणतो की हा सगळा सेटअप बदलायला एवढा वेळ लागणार आहे. म्हणजे पण ते ऍक्च्युली आपल्याच हातात आहे, टीचर्स आणि माझ्या पालक वर्गापुरता आणि हा मात्र मुलांच्या. मी
ताबडतोब सुद्धा चेंज आणू शकते. करेक्ट आहे, हा एक करेक्ट. ऍटिट्यूड आपल्याला सगळ्यांनाच डेव्हलप करायला लागेल. आणि मग मला सांगा किती ते आनंददायी होईल सगळं. हो, नक्कीच. आणि मग ते ड्रॉपआउटचं प्रमाणही कमी होणार आहे. साक्षरतेचं तर नुसतं म्हणजे लिटरसी न्यूमरसीच्या पेक्षा सुद्धा आत्मविष्काराकडे जर आपण गेलो तर हा खरा त्याचा गाभा आपल्याला शिक्षणाचा पकडता आला वा, असं म्हणता येईल. खूप छान. हं. छान वाटलं. आणि हे खूप म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग आहे. मी पण काही वर्ष शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे. तर मला कल्पना आहे या गोष्टींची. आणि खरंच खूप आनंददायी असतं जेव्हा मूल स्वतःहून काहीतरी करतं आणि आपल्याकडे येतं जेव्हा उत्साहाने त्यावेळेस. आणि मी म्हणलं तसं भाषा विषय, मी स्वतःही भाषा शिकवत होते, शिकवते. आणि आपल्या दोघींचाही भाषा हा विषय आवडीचा आहे. तर मला भाषा या विषयावरती तुमच्याशी बोलायचं आहे, पण ते आपण मगाशी म्हणालो तसं पुढच्या भागामध्ये आपण भाषाविषयी चर्चा हा. करूया. पण आता आज तुम्ही जो वेळ संदर्भ दिलात. आलाय भाषेचा म्हणून एक थोडस सांगते की हे जे आपण 5+3+3+4 हा जो एक भाग घेतलाय तर तिथे भाषेचा विकास खूप चांगल्या पद्धतीने आता मांडलाय की अच्छा. कोणत्या टप्प्यावरती मुलांचा कोणता भाषा विकसनाचा टप्पा गाठला पाहिजे आणि त्याबरोबर मूल अधिक चिकित्सक कुठल्या कुठल्या टप्प्यावरती होईल, कुठल्या टप्प्यावर त्याच्या हायर ऑर्डर थिंकिंग कडे मी लहानपणापासूनच आपण लक्ष देणार आहोत. पण त्याचा प्रत्यक्ष वापर करून सर्जनशीलतेचा विचार आणि भावनिक सगळ्याच एकत्रित असे ही भाषेच्या माध्यमातूनही होणार आहे आणि अन्य विषयांच्या माध्यमातूनही याचा विचार होणार आहे. म्हणजे एकीकडे 21व्या शतकाकडे जाताना आवश्यक असणारी मूल्य, त्याची कौशल्य, त्याचा तो विकसनाचा भाग, हा सगळ्याचा विचार आपल्या नवीन धोरणामध्ये पुन्हा नवीन बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात झालाय. आधी अच्छा. होताच पण आता या 21 म्हणजे जी पालकांनी हे नवीन लक्षात घ्यावं. परिस्थिती आहे त्याला साजेसा असा करण्याचा प्रयत्न. हा. आणखीन एक असा विचार की आत्ताचा फक्त 2-4 वर्षांचा विचार नाही करून चालणार. जग हम्म. एवढं झपाट्याने जग बदलतंय की पुढे ते मूल मोठं होईल तेव्हा त्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागणार आहे, कोणती कौशल्य लागणार आहेत, खरंय, याचा खरंय. विचार आपल्या शिक्षणातनं जरूर व्हावा असं वाटतंय. छान, मस्त. छान वाटलं. आणि तुम्ही आलात आणि तुम्ही हे सगळं छान आम्हाला समजावून सांगितलं. मला असं वाटतंय की माझ्या दर्शकांमध्ये जे पालक आणि शिक्षक आहेत आणि विद्यार्थी आहेत, तर बरेचसे त्यांचे जे काही शंका कुशंका आहेत त्या दूर झाल्या असतील. तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. शिलाताई तुम्हाला नक्की उत्तरं देतील. आणि भाषा या आणि एक लक्षात विषयावरती देऊया की बदल खूप झालेत पण हम्म. आपण मात्र आता अगदी आपल्याला आवश्यक वाटणाऱ्या आपल्या रसिक श्रोत्यांना जे आणि जिज्ञासू, त्यामुळे आपल्यापासूनही जर जिज्ञासा सुरू झाली तर मग मुलांमध्ये सुद्धा जिज्ञासा, कुतूहल, आश्चर्य, करून पाहण्याची वृत्ती, हे सगळं हळूहळू होणार आहे. आणि त्या बदलाला सुरुवात झाली तर मला असं वाटतं की तुमचा हा सगळा जो धडपड चालली आहे आणि तुमची धडपड मी ऐकली आहे चर्चेतनं, तर त्या धडपडीला एक मूर्त स्वरूप येईल आणि खऱ्या अर्थाने लर्न हाऊ टू लर्नची प्रक्रिया ही सुरू होईल. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला अधिक शुभेच्छा देते आणि व्यक्त झालो की आपण पुढे काम करत राहू असंही येस. सांगेन. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. पण तुम्ही इथे आलात ओके. त्यासाठी खूप खूप आभार. कशी वाटली आजची पॉडकास्ट हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. तुम्हाला जर काही शंका असतील पालक म्हणून, शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून, तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. शिलाताई त्याला नक्की उत्तरं देतील. आणि असंच माझ्या युट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आमचं इंस्टाग्रामवरती ही पेज आहे थॉटकास्टर्स या नावानी. त्याच्यावरती तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत जातील. धन्यवाद.